गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वराय गुरुर्साक्षात् परब्रह्मं तस्मै श्री गुरुवे नमः। भगवान शंकर, माता पार्वती आणि भगवान श्री गणेश यांना त्रिवार वंदन करून याच्या भागामध्ये आपण आपलं जे शरीर आहे ते कोणाच्या मालकीचे आहे आणि ते काय आहे यावर आपण प्रकाश टाकणार असून गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनास गीता उपदेश करत असताना मानव शरीर हे कोणाचे असून या बाबतीत सविस्तर उल्लेख केलेला असून आपलं शरीर म्हणजे हे एक क्षेत्र असून त्या शरीरावर राज्य करणारा क्षत्रज्ञ म्हणजे स्वतः परमात्मा असून परंतु या शरीराचा मालक कोण आहे? या शरीराचा मालक म्हणजे परमेश्वरच असून ते म्हणजे आपल्या शरीराला जो उपदेश मिळतो तो उपदेश कोण देतो? आपल्याकडून ज्या काही गोष्टी घडत असतात त्या गोष्टी प्रकृती म्हणजे पंचतत्व आणि मन बुद्धी अहंकार या आठाची मिळून आपली प्रकृती निर्माण झालेली असून ती प्रकृती 3 गुणांनुसार सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या 3 गुणांनुसार मानवाकडून चांगले वाईट कर्म करून घेते। काही जणांचं मत आहे, माऊली सांगतात, हे क्षेत्र म्हणजे जीवाच्याच मालकीचे आहे आणि प्राण हा आपला जो प्राण आहे शरीरामधला तो जीवरूपी मालकाची शेती आहे। म्हणजे त्याच्यावर वाहणारा जो कोणी आहे तो आपला प्राण आहे। ज्याप्रमाणे
जमिनीचा मालक माझी जमीन आहे म्हणतो, मी मालक आहे. असे सांगतो. त्याप्रमाणे जीव हा माझा देह म्हणतो. म्हणून येथे आपण आपल्या भाषेमध्ये आपल्या जीवाला मालक म्हटले असून जोपर्यंत आपल्या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत देहाचे व्यापार चालतात. आपला जो जीव आहे तो कर्माचा भोक्ता असून कर्ता म्हणजे कर्म करून कर्माप्रमाणे शरीर प्राप्त करून घेणारा आणि आपण जे मागील जन्मामध्ये कर्म केलेले आहेत ते कर्म प्रारब्धानुसार आपल्या समोर येऊन त्याप्रमाणे हा शरीर रूपी जन्म घेऊन सुख दुःख भोगणारा असून या प्राणाच्या घरी, जो आपला प्राण आहे या प्राणाच्या घरी चार भाऊ चार अंगाने राबतात. ते म्हणजे आपान, व्यान, उदान आणि समान. आणि आपला जो जीव आहे या मालकाच्या तर्फे शेतीची म्हणजे आपल्या जीवाची देखरेख करून मेहनत करतो. चांगले वाईट जसे जाणतो तसे मन हे वहिवाटदार आहे. आपल्या देहाच्या ठिकाणी चालणारे सर्व व्यापार प्राणाचे स्वाधीन असून प्राण हा मनाचे स्वाधीन आहे. मानवाच्या मनाचे जवळ ज्ञान इंद्रिय आणि कर्म इंद्रिय रूप जोडे असून त्याप्रमाणे तो रात्रंदिवस स्पर्ध शब्द स्पर्धादी विषयरूप म्हणजे प्रपंचाच्या संसाराच्या शेतामध्ये खूप परिश्रम करतो. आणि शास्त्रोक्त रूपी म्हणजे शास्त्रानुसार जसे आपणाला वागण्यास सांगितलेले आहे, आपल्या धर्मानुसार जसे आपणास वागण्याकरता सांगितलेले आहे तसे न वागता शास्त्राच्या विरुद्ध जे निषिद्ध कर्म सांगितले असतील त्या निषिद्ध कर्मालाच आपण ऊब देऊन म्हणजे वाढवून आपल्या इंद्रियाकडून वाईट कर्म करण्याचे जर श्रम घेतले केले, आपणास माहित आहे
आपल्याकडून वाईट गोष्ट घडल्यानंतर वाईटच होणार. तसे आपण केलेल्या वाईट गोष्टीमुळे, आपण केलेल्या वाईट कर्मामुळे आपल्या शरीररूपी शेतीवर पापांचे अपार पीक येऊन, असंख्य भरपूर पीक येऊन, जसे आपल्या शेतामध्ये न मशागत करता पाऊस आल्यानंतर गवताचे प्रमाण अधिक प्रमाणात न पेरता सुद्धा वाढते, त्याप्रमाणे आपल्या इंद्रियाकडून जर वाईट कर्म करून घेतले तर आपल्या प्रारब्धानुसार पापांचे किंवा वाईट गोष्टींचे अपार पीक येऊन अनेक जन्मपर्यंत, माऊली तर आपल्या भाषेमध्ये कोटी जन्मपर्यंत आपला जीव हा दुःखच भोगत राहील. आणि जर आपल्या या शरीराने शास्त्रोक्त पद्धतीने जसे आपणास वावरण्यासाठी चांगले आचरण करून चांगल्या पद्धतीचे शेतीशी म्हणजे आपल्या जीवाची मशागत करून आपण काय करावे आणि काय करू नये या बाबतीत सत्क्रिया रूप म्हणजे चांगल्या गोष्टीची पेरणी केली तर शेकडो जन्माच्या मापाने म्हणजे अनंत जन्मापर्यंत जीव हा सुख भोगत राहील. बाबांनो, प्रत्येकाची इच्छा असते आपल्या प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये असते मी चांगल्या कुळामध्ये, चांगल्या घराण्यामध्ये जन्म घ्यावा. परंतु ते सर्व काही आपल्या हातामध्ये असून आपण आपल्याकडून घडलेल्या वाईट कर्मानुसार, आपल्या प्रारब्धानुसार, आपलं प्रारब्ध म्हणजे जे आपण केलेले कर्म आहेत ते त्यानुसार आपल्याला जन्म मिळत असून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, मला कोणी प्रियही नाही आणि मला कोणी अप्रियही नाही, परंतु ज्याने जसे कर्म केले आहेत त्यानुसार मनुष्य आपापल्या कर्मानुसार सद्गतीला किंवा वाईट मार्गाला प्राप्त होतो. जीव मुळात हा मी जी आपणास प्रकृती सांगितली त्याहून निराळा असून पण तो अविवेकाने प्रकृतीशी ऐक्य पाहून जन्म मरणाच्या वाटेने जाताना क्षत्राचा आश्रय करतो. आपले क्षेत्र म्हणजे शरीर.
आणि यावर राज्य करणारा क्षत्रज्ञ म्हणजे परमात्मा रूपी जीव हा या क्षेत्राला, या शरीराला आपलाच ताबा आहे. जसे आपण शेतीमध्ये आपल्या वहिती करतो त्याप्रमाणे तो जीवाला राबवतो. आणि या क्षेत्राच्या म्हणजे शरीराच्या कामामध्ये या सृष्टीमध्ये जे 3 गुण आहेत ते या प्रकृतीच्या पोटी उत्पन्न झाले असून जो रजोगुण आहे तो कर्मरूपी बीजाची पेरणी करतो. म्हणजे चांगले कर्म असोत किंवा वाईट कर्म असोत, तो रजोगुण कर्मरूपी बीजांची पेरणी करतो. आणि जेवढी पेरणी रजोगुणांनी केलेली आहे त्याची राखणी सत्वगुण करतो. आणि यथाकाळी जशी संधी मिळाली तसा तमोगुण हा, जसे आपण म्हणतो त्यांनी संधीचं सोनं केलं. रजोगुण म्हणजे कर्मरूपी आणि सत्वगुण म्हणजे आपल्या शास्त्रानुसार काय आपण चांगल्या गोष्टी करतो. या सर्वांची कापणी योग्य वेळ मिळाल्यानंतर तमोगुण हा त्याची संधी पाहून कापणी करून टाकतो. ज्याप्रमाणे आपण पूर्वी खळे करत होतो ते म्हणजे सर्व धान्य जी पिकावरील कंश असेल ती एकत्रित करून ती मळली जायची आणि त्यापासून जो होणारा जो बारीक भुसा आहे तो आपण पाला सारत होतो आणि त्यातून धान्य काढून घ्यायचे. त्याप्रमाणे मनुष्याने आपल्या बुद्धी सहाय्याने चांगले वाईट कर्म, पुण्य आणि पाप, काय वाईट आहे आणि काय चांगले आहे याची परिपूर्ण माहिती घेऊन आपण चांगले कर्म केल्यानंतर, चांगले कर्म केले आपल्याला नक्कीच सुख मिळेल. आपल्या हातून काही वाईट गोष्टी घडल्या तर नक्कीच आपल्याला त्याचे फळ ही प्रकृती दुःखरूपाने दिल्याशिवाय राहणार नाही. शेवटी ही सर्व सृष्टी अव्यक्त प्रकृतीत लीन होणारी असून आपलं जे क्षेत्र, आपलं जे शरीर आहे या क्षेत्रांतर्गत, या क्षेत्रामुळे, या शरीरामुळे सुख दुःखाचा संबंध विवेक झाल्यानंतर नक्कीच सुखाचा संबंध आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपले क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे तो परमेश्वर
जो परमात्मा हा असून आपल्याला जसे आपण शेतीची चांगली वहिती करून चांगले पीक घेतो, त्याप्रमाणे आपल्या या शरीराकडून, आपल्या या क्षेत्राकडून चांगल्या प्रकारे कर्मपी सात्विक गुणांची पेरणी करून आपल्या जीवाचे कल्याण करून घेतले पाहिजे.